जय येडामाय. नमस्कार मित्रांनो. तर आपल्या इंस्टाग्राम व यूट्यूबवरील बऱ्याच भाविक भक्तांचे मला फोन येत आहेत की या वर्षीचा संक्रांतीचा शुभ पर्व काय आहे, त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांगा. त्याबद्दल आजचा आपण हा छोटासा ब्लॉग बनवत आहे. तर यावर्षी 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांती आहे. तर याचा शुभ पर्व हा दुपारी 3 वाजून 6 मिनिटाच्या पुढे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही जे काही संक्रांतीचा तुमचा जो काही विधी आहे तो तुम्ही करू शकता. म्हणजे 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही शुभ पर्व मानला जातो संक्रांतीचा. तर या वेळेमध्ये तुम्हाला जे काही संक्रांतीचं जे काही व्यवसायचं असेल किंवा इतर काही गोष्टी करायच्या असतील संक्रांतीच्या अनुसरून, तर ते तुम्ही करू शकता. हे अत्यंत शुभ समय आहे किंवा शुभ मुहूर्त आहे. तर याच वेळेमध्ये तुम्ही संक्रांतीचं सर्व काही अगदी विधिवतपणे करू शकता. आणि संक्रांतीच्या पर्व काळामध्ये भांडण करणे, मोठ्याने बोलणे, रागावणे किंवा राग, द्वेष अशा पद्धतीचे जे काही कृत्य आहेत याच्यापासून सर्वांनी सावध राहायचं आहे. आणि होता होईल तेवढं कमी बोलणे किंवा एखाद्याला समजून घेणे अशा पद्धतीचे जे काय आहे ती वर्तणूक ठेवायची आहे. आपल्या सर्वांना परत एकदा माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या पद्धतीने तीळ आणि गुळ या पद्धतीने सर्वांच्या जीवनामध्ये गोड व्हावं, आनंदी वातावरण निर्माण व्हावं, सगळ्यांच्या इच्छा मनोकामना आई येडेश्वरी देवीने पूर्ण कराव्या हीच येडेश्वरी देवी चरणी प्रार्थना. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे.